आता आपण घराला घेऊ नको घरात ग्रामस्थांनी मधलाच पॅसेज जरा मोकळा ठेवावा. तर मंडळी व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. कारण एवढा मोठा सोहळा, तर एवढा मोठा सोहळा एवढूसा दाखवून जमणार नाही. तर त्याची धमाल तुम्हाला पुरी बघायची असेल तर व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा. कारण जसा आपल्या द्रोणागिरी आईचा महिमा मोठा आहे, तसा हा पालखी सोहळासुद्धा मोठा आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. धमाल आणि मजा आणि पालखी सोहळा कसा असतो ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. चला बघूया पालखी. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्तापासून सुरुवात होते खरी पालखीला. आता आम्ही चाललेलो आहोत पालखी घेऊन मंदिरामध्ये, वाजवत गाजत. तर बँडवाला आम्ही रेडी झालो आहे. आता बँड घरी आहे, आपण घेऊन चाललो आहे. आणि आत्ता खरी पालखीला सुरुवात होईल. आणि हा खास फक्त पालखी सोहळ्याचा ब्लॉग आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त पालखी स्टार्ट टू एंड बघायला भेटेल. आता आम्ही चाललो भजनाच्या घरी, जिथून गावकीचं घर आहे. त्या गावकीच्या घरातून आपली पालखी निघेल, मंदिरात जाईल आणि मंदिरातून पुन्हा मग वाजत गाजत पुन्हा गावभर मिरवली जाईल. तर चला. आणि गावकीचा बँड जो वेगळा असतो, नेटिव्ह बँड दरवर्षी राहिलेला, तो सुद्धा आलेला असेल तर त्याची एक वेगळीच झलक असते. आणि त्याचा आवाज ऐकला का एकदम अंगात नाचायला लागतो आपला अंग. तर चला जाऊया, जास्त वेळ न घालवता वाजवायला आणि पालखी काढायला. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ राहा आणि आपल्या व्हिडिओसोबत राहा, तेव्हा तुम्हाला सगळी पालखी बघायला भेटेल. चला. आणि नंतर सोंगा बघायला भेटणार आहे. ते तुम्हाला सोंगांसाठी वेगळा ब्लॉग बनवणार आहे मी. सोंग त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. कसा आपला बैलगाडा आहे ते बघा. आणि आपलं हे धर, कॅमेरा धर, मी दाखवते कसा बैलगाडा आहे आपला. बघा इथे, बघा इथे आहे द्रोणागिरी, सदरा बांधलेला आहे. आणि पाठीमागं दिसते काय कसा आहे बैलगाडा नाद. चला तर नाद करूया आपण आणि जाऊया आता पालखीमध्ये. यावर्षी सुद्धा परत आम्ही यात्रेतना बँड घेऊन चाललो. गेल्या वर्षी पण असंच आपलं बँड घरी असतंय, त्याच्यामुळे असंच जत्रेतना बँड घेऊन फिरत असतात. चला पालखीला बँडवाले इथं जाईल, जत्रा फिरतात. इकडे बस साडीवाटप सारखा घेतलाय खांद्यावर. आणि हे दुसरं भंटर आहेत, हे काय फवारावाले श्रीकांत दादाची माणसं आहेत बाबा ती. चला यात्रा बघून घ्या. आम्हाला आता बघायला नाही भेटायची, यात्रा फिरायला नाही भेटायची. चला आपला सेटअप सुद्धा लागलेला आहे आणि याची धमाल तुम्हाला थोड्या वेळानंतर बघायला भेटेल. आपले बँड मंडळी बघा सगळे सदरे घालून कडकमध्ये आलेले आहेत. चला भेटूया आपण पालखीला. देवी माते की एलकोट एलकोट. बघा खंडेराया बघा आपला घोडेस्वार झालेला आहे पालखीच्या वरती. सुंदर फुलांनी सजवलेले आहे. आलेली गर्दी आहे म्हणून वरती जायला नाही भेटत, सगळी मंडळी जमलेली आहे बघा. ब्लॉगर आले, ब्लॉगर रील स्टार सगळं आलं. मॅडी ब्लॉग एखाद्याला त्रास द्यावाचा मुद्दाम. असं मोठं ब्लॉगर हो, मोठं ब्लॉगर असतं. चला बँडवाले पण आले, नेटिव्ह वाले आणि सगळी मंडळी बघा जमा झाले.
पालखी वरती घेऊन जायचा. जल्लोष फक्त घराच्या गावचा एवढा जल्लोष आहे. फक्त पालखी आता मंदिरात घेऊन चाललोय, पण अजूनपर्यंत पालखी मंदिरातून निघले नाही. मंदिरातून निघाल्यानंतर काय जल्लोष असेल तुम्हाला पुढचे व्हिडिओत बघायला भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण अजूनपर्यंत पालखी मंदिरात चाललेली आहे. मंदिरातून जल्लोष अजून मोठा असेल. रोडागिरी माऊली पालखी 2026 खतरनाक. अजून बराचसा टाईम नाचत राहा, दमू नका. नाचा काय थांबल्यावर नाचा, आता ती जमताव. आता ती पब्लिक थांबत नाही. येताना काय झालं असेल. सर्व आता आपण गोळा घेऊ नको सगळं. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. पालखी आता थोड्याच वेळात मंदिरात पोहोचेल आणि मंदिरामध्ये मग मूर्ती ठेवली जाईल पालखीमध्ये आणि मग पुन्हा एकदा पालखी गाव फेरीसाठी निघेल.
बसवून घेतलं निघेल आपली आई तर मंडळी आता तुम्ही बघू शकता प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे आणि भाविकांची अफाट गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये उभे काही किंचित जागा सोडल्याने एवढे भाविक आलेले आहेत आपल्या पालखी सोहळ्यासाठी. प्रदक्षिणा झाली की आता पालखी पुन्हा म्हणजे गावात मोवायला. द्रोणागिरी माते की, शीतला देवी माते की. पालखीला कांदा लावून होतो मंदिरात निघताना. अवस्था बघा, पालखीला कांदा तर नाही लागला पण फुलाला लाल झालं. हे उंच माणसं असताना आमचा कांदा लागत नाही. बरोबर आहे. मग काय हा जल्लोष बघा. फटाकड्यांची व्हिडिओ काढायला नाही भेटली पण जल्लोष अजून चालू आहे फटाकड्यांचा. पालखी बघा मंदिराच्या समोरच आलेली आहे. सुंदर क्षण वाटते. भंडारा
तर मंडळी, आपल्या पालखी सोहळ्यामध्ये जे लांबून लांबून यूट्यूबर आले होते त्यांचा आपल्या कमिटीतर्फे आपण छोटासा एक सत्कार सोहळा केला मंदिरामध्येच. आणि आता पालखी खाली गेलेली आहे, पण मंदिरामध्ये गर्दी बघू शकता तुम्ही अजून. ती बघा. चल पालखी खालते आहे ना आपल्याला जायला. ठीक आहे, चला चल बाय बाय. हनुमंताची द्रोणागिरी वेश बघा बनवलाय मस्त. टाकेल राहुल दादाचा पोरगा. नाच. कालेवर कसा डान्स घेतो, कालेवर डान्स कसा घेतो नाचाला. रील मध्ये यायला पाहिजे भाई 100%. उद्या पश्चिम आहे कामाला. घराजवळ जशी पालखी येते तशी तिथली मंडळी नाचायला येते बघा. आता इथे पालखी आला, इथली घरासमोर सर्व मंडळी नाचायला आले. शहनशाह पालखी 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 स्पेशल. आठवते काय बोलायचं आहे तुला नक्की.
दरवर्षीप्रमाणे समीर भोईर साहेब आपली इथं पालखीची म्हणजे जी जी पोरं येतात त्यांची सेवा करत असतात, मस्त सोय करत असतात. पण मी त्यांच्यावरती नाराज आहे कारण का ते बिनविषारी सापांसाठी कायच सोय नाही करत. म्हणजे आपल्यासाठी डाएट कोक आहे ना. आहे ना हा, मग मग देणार. आता आम्ही ते काय नाही मग अरे, आम्हाला आम्ही इथं म्हणजे जे आहेत ना स्ट्रॉंग ते इथं उभा आहेत. बाकी सापाई सगळे कोपरं पकडलं. ही याची सोय, पर्सनल सोय, आहे, सोय. याची पर्सनल आहे. हा. ही शुगर वाली आहे ना, शुगर फ्री, ही त्याची पर्सनल दिली आपल्याला त्यांनी. अजून आणतो. आणि कोक हे नको. हे बघ का, माझं कसं आहे माहितीये? माझं एकच वसूल आहे. हे बघ, पियाची तर खुल्लेपणी पियाची, असं स्वेटर बिटर घालून पिवायची नाही. आम्ही बघ बिंदास पितो हे बघ बिंदास असं दाखवून हे बघ असं दाखवून बरे आहेत ना? इकडे बघा सगळी पब्लिक थांबले पालखीची वाट बघत. पालखी कधी येईल बोट जवळ थांबले आणि सोंग कधी निघतील ही वाट बघतात सगळी. बघा आणि आम्ही वाट बघतो पालखीचीच. हा मंडळी साईराम मंडळी बघा सगळी साईराम मंडळी आलेली आपली बाजारपूरमध्ये. अर्जुन साई बरे येऊ ना. अर्जुना आता काय दोघं बाई, काही काय vlog बोलतेस? सुरू केल्यानंतर काय कन्फ्युज झालं की बघायचं कोणत्या.
आणलेली सगळी हिने संपवली. मस्त मस्त केला याने काम. तू आता आलीस रंगलीस ना अजून बोलायला. मस्त वाटतं आता. आया आया एवढं डोलं उघडत नाही. काय नाही झालंय. उघड उघड. हा हा मस्त मस्त दिसतंय दिसतंय. इब इब डान्सर गप्पर आले. हा सेल्फी. गाड्या इथपर्यंत आलेल्या आहेत आणि या साईडला बघा धमाल. ओ, पालखी. इकडे या. तुला तर सोनं आहे. काय कामाचा आहे पुरा इथे. हो जवान बाई असं राहतो डोकरं बाई दुखतोय. काय चाललंय.
तयारच आहे. गाडी कधी पुढे जाते ना, बँड कधी वरती येते. निओ पण बँडवालाच आहे. मस्ती करते कारण पब्लिक ना आरमार येतं, त्याच्यामुळे असं होतं. तरी पण बाबा कितीतरी कंट्रोल करायला लागते पब्लिकला. पब्लिक बघण्यासाठी थांबलेले असते सगळं. हे बघा जयशाला पण घे. पालखी अजून बघा इथपर्यंत पण आलेली नाही. आणि इकडे सगळं आता बँड रेडी झाला. या साईडला सोंग पण आता भरपूर पुढे गेली. डीजे बंद केला आहे बैल उसकतील म्हणून. मगासपासून पालखीमध्ये गुलाल आणि चॉकलेट उडवते. आणि मगाशी उडवताना माझ्या कोणीतरी समोरशी उडवला, डोल्यात गेला. घरी येऊन तोंड धुवायला लागलं, डोलं धुवायला लागलं साप. तेव्हा कुठं आता बरा वाटतंय. आता परत चॉकलेटा घेऊन चाललोय. पालखींची पोरा नाचून नाचून आली नि लाल होऊन. शिवनगिरी माते की जय. आता मी गेलो काय परत लालच होणार आहे, पण ते डोल्यात गेलेला म्हणून लय त्रास झालेला. मगाशी एकदम झोंबत होता म्हणून घरी आलो. परत चॉकलेट घेऊन चाललोय जरा वाटाला. मगाशी उडवली. आता वाटतं बघूया कोणाला कोणाला माहिती आहे माझा बड्डे आहे आणि कोण कोण विश करते बघू. वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद.
याला माहिती आहे, याला कोणला माहिती आहे बघू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय धन्यवाद मंडळ आभारी आहे. या बघ गुलाल उडवला वा. हे बघ बड्डे बसला झालाय माझा. हे तुमचा हे काय केलंय बघ. बड्डे सेलिब्रेशन असं असते काय. पाटलींची खाली गेलाय. पार्टी भेटेल. एक गेला समजतंय. बोलवलं. बसून नाच. साडेपाच वाजलेत पण अजून काय पालखी हालत नाही जागेवरून. आता बँड बंद झाला, सगळे बँड बंद झाले आणि तरी सुद्धा अजून पोरं काय नाचाचे ऐकत नाही. मंडळी बघा अजून नंबर नाचतात. किती वाजतील काय समजत नाही बाबा. अजून गाव फिरायचं बाकी आहे. आत्ता फक्त रोडवर कशी सर्व फॅमिली येते, कुठली ना कुठली पाहुणे मंडळी सगळी असते तर ते नाचत राहतात. आता सगळी आपली गावातली मंडळी पण नाचत असते. आणि आता बराच वेळ झाला आहे पण अजून पालखी पुढं चालत नाही लवकर पटापट. केसांचा अवस्था आहे बघ. गुलाल बघितले बाबा बाबा बाबा. नुसता हात फिरवला गुलाल पडते लाल. जवळ राहा जवळ. हा दोघाही पण कडे वाद. हा बरोबर. हा आता विठ्ठला रखमाई वाटते. वस्तीला लावलास काय वस्तीला? हॅपी बर्थडे. थँक्यू.
त्या खंडोबाला झालेली आहे. अयो हे बघ थँक्यू तू यो बघ आत्ता करताय रातभर सोबत आहे पण त्याला माहिती नाही बर्थडे आहे. मला माहिती होता. काय माहिती होतं तुला? हो काय? काय काही नाही सावकाश. मंडळींनी आपल्याला आता लाईव्ह शुभेच्छा दिल्या पालखीमध्ये फोटो शूट करत सगळ्यांनी तर त्यांच्या मनापासून आभार. आरती कमिटी पुढे गेले पाठी आहेत मंडळी काही. चला गुलाल न्यावं लागेल. गुलाल आणायला गेलो तो गुलाल बघ परत. आणि चॉकलेटा बड्डेची चॉकलेटा कालपासून उडवत आहे दमभर. खपत नाही एवढे आणलेले आहेत. हे बघ शेवटी याचे टाकल्यावर गुलाल राही नाही ना म्हणून हे दुसऱ्यांचे उरवते हो. म्हणजे दुसऱ्यांच्या केसान अडकू दे गुलाल. महिला मंडळ बसलेलं आहे हे बघा. हाय 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 थंडा बिंडा भेटला ना. हाय हाय कोकम सरबत होता. थँक्यू तुम्हाला चॉकलेट घ्या. रातभर चॉकलेट वाटतंय घ्या. आता शेवटची शिव आहे गावची शिव आहे. गावची शिव आहे दुर्गावाडा आहे करण्यामध्ये. त्याच्या आता केलं आणि परत जाईल त्याच दिशेला. कलिंगड विकायला बसलेले आहेत बघा. ते बघ कलिंगड विकायला बसले लपवता. आता गिराका आली बघा ते गिराका आली. अरे कोण ढाकल्यान तवशात खाऊन घे. हाय हाय कुठं लपलेल्या हो.
नाचल्यावर नाही नाचलं तर पुढं नाचू. पुढं नाचू आपले तर कोणा गेले चालेल. बिना वाकलेले ना तू. तुम्ही काय अभिषेकाला बसले हो? बरोबर बसला. नवी मुंबई एअरपोर्टचे बघा पायलट इकडे आलं. अरे विमाना उडतील इकडे आलं होतं. आम्हाला सुट्टी देत नाही. टायमिंग वाढवले 100 फ्लाईट केले दिवसाला. आता गुलाल बिलाल उडवून जमाता नाही पण तुम्हाला म्हणजे बिझनेसला असं आहे काय? आज शपथ कसला डान्स केला बाबूने. झालं डब्बा खाऊन काय सहलीचं जरा विश्रांतीला बसलो. विश्रांती करायची. आणि काय काय सहलीचा काय विषय चालू आहे काय? आता बघू आता काय चाललंय आमचा. पुढची ट्रिप आहे ना इकडं. मालवणला जायचं चाललंय. घसाला किती लागेल? पण मालवणला घसाला लय घसायला लागेल काय? मालवणला जायचं चाललंय पण आता चक्रीनं आम्ही हरलोय. आता बघू आता काय आहे. 2,500 इकडे सर बी राहत वाटतं. मास्तर विस्तर आहेत ते टोपी घालून आहेत ते मास्तर आहेत ना. मराठी शिक्षक आहे. हम्म. ये सीनियर बॅच आहे. त्यांची सिनियर बॅच आहे. बालवाडीतली इकडे आहे बघू दे. बालवाडीतली गँग इथं आहे. डबा वाटत बसले. हे बघ काय आणलंय नाश्त्याला काय? पाहू शकता तिथे मावरा सापडलेला आहे तिथे. तुम्ही करत नाही. लगेच तयार झाला बघ. आईची अपार माया सदैव देवी मायेची छाया. जाऊया राहुली देवी भक्तांना सावली. आई द्रोणगिरी माऊली देवी भक्तांना सावली. बागेला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. बागेला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. चैत्र कालाष्टमी जत्रा मोठी. चैत्र कालाष्टमी जत्रा मोठी. चैत्र कालाष्टमी जत्रा मोठी. चैत्र कालाष्टमी जत्रा मोठी. भाविक येतात दर्शनासाठी. भाविक येतात दर्शनासाठी. भाविक येतात दर्शनासाठी. भाविक येतात दर्शनासाठी. उन्हातान्हानु उभे राहुनी. उन्हातान्हानु उभे राहुनी. उन्हातानानं उभे राहुनी. उन्हातानानं उभे राहुनी. उन्हातान्हानु उभे राहुनी. ओटी भरती हो वर्षाची ओटी भरती हो. बोल बागेला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. बागेला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. बहीण तुझी शीतला देवी. बहीण तुझी शीतला देवी. बहीण तुझी शीतला देवी. बहीण तुझी शीतला देवी. दोघी निघाल्या पालखीतुनी. दोघी निघाल्या पालखीतुनी. दोघी निघाल्या पालखीतुनी. दोघी निघाल्या पालखीतुनी. पालखीला सजलेन सोंगले भारी. पालखीला सजलेन सोंगले भारी. पालखीला सजलंय सोंगलंय भारी. पालखीला सजलंय सोंगलंय भारी. पालखीला सजलेन सोंगले भारी. देखावे सुंदर पालखीचे देखावे सुंदर. बागेला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. बागेला सुंदर शीतला देवी आईचं मंदिर. करंजाच्या टेकडीवर. करंजाच्या टेकडीवर बांधील सुंदर. एक बघा बांधील सुंदर. बांधीला सुंदर द्रोणगिरी आईचं मंदिर. बांधीला सुंदर शीतला देवी आईचं मंदिर. खंडेरायाच्या लग्नाला. च्या लग्नाला नवरी नटली. नवरी नटली. कालवाई सुपारी फुटाली. नवरी नटली. कालवाई सुपारी फुटाली. खंडेरायाच्या लग्नाला हो. आम्ही वराडी कोण
सर्व मंडळी बघा पालखीवरील गुलाल आपापल्या घरी घेऊन जायला थांबलाय. प्रत्येक एक मौल्यवान वस्तू असते. एक मिनटं. इकडे सर्व मंडळी बघा लाईनीत थांबलेले आहे नारळ घेऊन जाण्यासाठी. आपल्या देवीचा प्रसाद एक नारळ मिळत असतो, तो सर्व मंडळी थांबलेले आहे लाईन घेऊन जायला. प्रसाद रूपी नारळ पालखी पोचल्यानंतर सर्वांना मिळत असते. या साईडला लाईन लागली बघा नारळसाठी. मंदिरात बाहेर पण बघा किती पब्लिक थांबले. सर्व पालखीची पब्लिक आहे. माझा आवाज बसलाय म्हणून तुम्हाला आवाज वेगळा येत असेल. आजची कुठं आहे शोधते कामा घुम झालोय आतमध्ये देवलाने बघ. आया दिसत नाही काला पडलोय लाल काला पडलोय बघ लाल असा दिसतोय लाल हे बघ. थँक्यू बाबा थँक्यू. बघा चला आल्या आल्या पहिले तोंड धुतलाय. एवढा चिरलेला ना घामाने उन्हाने तापलेला ना पाय तर जामत तापले. हो तसा काय जर हँडसम दिसला असता. अरे कसं आहे आज बर्थडे आहे ना जरासं चिकना दिसलं तर बरं वाटेल. मग बरेच जणांनी बर्थडे विश केला ज्यांना ज्यांना माहिती होता त्याही विश केला. बाकीच्याही काही विश नाही केला. त्यानं आता सूद पडेल स्टेटस बघितल्यावर ना. घालून घेशील इथंच घालूया. हां हर्षे काय चाललंय तुझा. कसले दिसतात थोपारा बघ आमची. यो बघ यो यो या आता थोपारच नाही दिसत. ऍक्सेप्ट करत झालं. कसा मस्त ना. ओके मंडळी काय आता चाललोय आम्ही बोकड आणायला. राजदीपच्या मानाचा बोकड आहे तो देवाचा आहे आणि आपल्या देवीवर बोकड घेऊन जायचं आहे त्याचा. चालले चला. नेटिव्ह टांगा 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 ते होतं ते आता पुढल्या वर्षी डायरेक्ट वाजवायला भेटतील नाही बाबा. चला आता पालखीचा ब्लॉग इथंच संपवतोय. आता डायरेक्ट पुढल्या वर्षी भेटू. पुढल्या वर्षी लेट आहे एप्रिलमध्ये अजून बोलताय ते असते वाटी पुढं. यंदा कसा पालखीचा मान माझ्या बड्डेला होता ना भारी होता. चला इथंच संपवतोय आता ब्लॉग. बाय बाय.